वर्षानुवर्ष सिग्नल तोडत आलोय, आजपर्यंत कधी पकडलो नाही गेलो. आज या लोकांमुळे आयुष्यात पहिल्यांदा माझ्या नावाची पावती फाडली गेली आहे. निवळ तोडून कोणी कामाला नाही जायचं यांच्याकडे. झालं आता मजूर कुठून आणायचंय? जेठालाल, या दिवारच्या बच्चनला तूच समजाव. हे बघा बाबूभाई, जे झालं ते सगळं विसरून जा. काम करायला नकार नका देऊ. हे बघा, पाहिजे तर आम्ही क्षमा मागायला तयार आहोत. ओ जेठाप्रा, आपण का माफी मागायची? चूक याने केली होती, सिग्नल याने तोडला. सोडी जेठालाला बोलू देत बाबा. तू 2 मिनिटं शांत बस. हो जेठाप्रा. बघा बाबूभाई, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तिकडे सिग्नलवर सोडी भाऊंनी रागावून जे काही तुम्हाला बोलले ते तुमच्या भल्यासाठीच बोलले. काय आहे, जर अपघात झाला असता तर तुम्हालाच लागलं असतं ना. तुमचं हाडबीड मोडलं असतं, आणि हाड मोडलं असतं तर प्लास्टर करावं लागलं असतं. मग तुम्ही कोणाच्या घरात प्लास्टर करायच्या लायकीचे राहिला नसता. काय आहे, नुकसान तुमचंच होतं, आम्हाला काय. जर आमच्या गाडीला काही लागलं पण असतं तर सोडी भाऊंचं तर स्वतःचं गॅरेज आहे, त्यांनी फुकटात आपल्या गाडीचं काम केलं असतं. आणि आम्हाला पण कदाचित जर थोडंफार लागलं असतं तरी पण आम्हाला काही खर्च नव्हता, कारण की आमच्या सोसायटीत डॉक्टर हाती राहतात, त्यांनी आम्हाला सगळ्यांचा इलाज फुकटात केला. सगळं मिळून जो काही खर्च झाला असता तो तुम्हाला झाला असता, तुम्हाला त्रास होता, त्यामुळे ते तुम्हाला बोलत होते. तरी चला, मला माझ्या बापूजींनी बालपणापासून शिकवलं आहे की छोरू कछोरू थाय, मावतर कमावतर ना थाय. म्हणजे काय? म्हणजे सॉरी. सगळ्यांतर्फे मी सॉरी बोलतो. नाही, आम्ही पण सॉरी बोलतो ना. सॉरी. हे बघा, जे झालं ते विसरून जा बाबूभाई. मी आत्माराम तुकाराम भिडे, ही गोकुळधाम सोसायटी आहे ना पावडर गल्लीमध्ये, तिथला मी एकमेव सेक्रेटरी आहे. हे तिथले सदस्य आहेत जेठालाल चंपकलाल गडा, आणि हे पण तिथले सदस्य आहेत रोशन सिंग, अजित सिंग थोडी. आणि हे बाबा सोड ना, तू परत कुठे सगळ्यांची ओळख सांगत बसलास. मुख्य कामाची गोष्ट सांग ना भाऊ. तर कामाची गोष्ट म्हणजे आम्हा लोकांना आम्हा सगळ्यांच्या घरामध्ये इंटिरियरचं काम करायचं आहे. त्यासाठी कामगार पाहिजे, तर त्यासंबंधी आम्ही तुम्हाला भेटायला आलो. आणि तुम्हाला जो काही दंड भरायला लागला ना तो आम्ही द्यायला तयार आहोत. हे पहा बाबूभाई, जास्त विचार करू नका. काम तर काम असतं ना. काम आहे तर दाम आहे, नाहीतर कशात राम आहे. वा दादा, वा. मग काम भगवान आहे. जर आपण कामाला नकार देतो म्हणजे आपण देवाला नकार देतो. बरोबर. सॉरी, चूक माझीच झाली. मला सिग्नल तोडायला नको हवा होता. जर तुम्ही योग्य वेळेत ब्रेक मारला नसता तर मी यावेळी हॉस्पिटलमध्ये असतो. ते चांगल्यासाठीच होतं, म्हणजे त्या निमित्ताने आपली ओळख पण झाली. आणि आता एकत्र काम पण करणार ना. हो, करणार ना, का नाही. अरे वा, तर आता तुम्ही येत आहे ना सोसायटीमध्ये? हो, चला ना. तुम्ही लोक रिक्षा पकडून पावडर गल्लीच्या गोकुळधाम सोसायटीमध्ये पोहोचा. मी यांच्या बरोबर जातो. आम्ही सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या घरात जे जे काम करायचं बाकी आहे त्याचा एक रिपोर्ट बनवलाय. तुम्हाला हवं तर एकदा चेक करून बघा. अरे नाही बबिताजी, तपासण्याची काय गरज आहे? जर तुम्ही लोकांनी बनवलंय तर विचार करूनच बनवला असेल ना. नक्कीच चांगला असणार. पण जोपर्यंत कामगार नाही येणार काम सुरू नाही होऊ शकत ना. आणि तोपर्यंत आम्हाला घरात रेती आणि सिमेंट सोबत राहावं लागेल. बाबा, एकत्र इतके सगळे मजूर मिळणं कठीण आहे. करत आणि आपल्याला लवकरच मजूर भाव मिळत. मला वाटतं ऑफिस मधून सुट्टी घ्यावी लागणार या रिनोव्हेशनच्या चक्रात. मला तर वाटतं नोकरीच शोधावी लागणार मला. पण त्या लोकांना जाऊन आता खूप उशीर झालाय. आतापर्यंत यायला हवे होते ते. अरे बाबा, मी सोडीला 4 मिस कॉल दिले पण एकाचंही उत्तर नाही आलं. मिस कॉल? अरे करायचं होतं तर सोडी तर जीप चालवत असेल, तो कसा कॉल घेणार? पुन्हा दुसऱ्याला कॉल करायला हवा होतास ना. जो बोले सोनिया. अरे काय झालं बाबा, मिळाली की नाही कामगार? काय झालं? हा, मिळाले, मजूर मिळाले. बापूजी, तुमची कल्पना कामाला आली. पण जेठालाल कोणीच मजूर दिसत नाहीये. अरे म्हणजे मेहता साहेब ते येत आहेत रिक्षातून. अच्छा 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 अच्छा, बाबूजी येत आहेत काय?
आहेत ना? साहेब हे मजूर लोक आहेत आणि हे आहेत त्यांचे मुकादम बाबूभाई. अरे वा वा वा, नमस्कार नमस्कार साहेब. जेठ्या, तू या सगळ्यांना काम नीट समजावलंय ना? हो बापूजी, रस्त्यात येता येता यांना रिनोव्हेशनची पूर्ण कथा सांगितली. हो, आणि हे पण समजावलंय की आपण जे काही डिझाईन बनवलंय त्याच प्रकारे काम करायचं. हा, बस बस. ओजी आता नो टेन्शन, फक्त आराम. बरोबर बरोबर, काहीच ताण नाही भाऊ. आमचे कारागीर पण मिळाले आहेत, त्यांना काम पण समजावलंय. याचा अर्थ आपण संपूर्ण लढाई जिंकलोय. बाबूभाई, आमच्या या गोकुळधाम सोसायटी मध्ये सगळ्यांच्या घराचे रिनोव्हेशनचे काम आहे ते दिवाळीच्या अगोदरच होऊन जाईल ना? हो. हे बघा, आम्ही सगळ्यांच्या घरची पाहणी करू पहिल्यांदा दिवाळ तोडून. अरे पण दिवाळ तर आम्ही अगोदरच तोडले. म्हणजे अर्ध काम सुरू झालंय बाबूभाई. नवा गडी नवा डाव. म्हणजे आता नव्याने काम सुरू करणार तर मग भिंत पुन्हा तोडणार? नाही नाही, काय आहे, दिवाळ तोडून हे त्यांचं तकिया कलाम आहे. ओहो, बाबा खूपच वेगळा तकिया कलम आहे. म्हणजे ते काही लोकांना नाही सवय असते एकच गोष्ट पुन्हा पुन्हा बोलण्याची. जसा भिडे नाही वारंवार बोलत असतो, मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी. मी आत्माराम. एक मिनिट, मी हे वारंवार नाही बोलत. हे माझं तकिया कलाम नाहीये. ते तर मी सगळ्यांना असं सांगण्यासाठी बोलतो. हे तर प्रत्येक वाक्याला दिवाळ तोडून बोलतात ना. मी प्रत्येक वाक्याला कुठे बोलतो मी आत्माराम तुकाराम भिडे हे काम करूया, मी आत्माराम तुकाराम भिडे हे काम करतो? 2 वेळा तर आताच बोलला असतो. अरे नाही, अरे मी सांगतोय बाबा, समजावतोय. हा, जसा आपल्या पोपटलालचा तकिया कलाम आहे ना, दुनिया हलवून टाके. बबिताजी, हे बाबूभाई असं म्हणाले तर मी घाबरले. मी पण. बाबा बाबूभाई, तुम्ही सगळ्यात आधी माझ्या घरी चला आणि काम सुरू करा. ते मला आज जरा लवकर जायचंय. अरे नाही नाही, आधी आमच्या घरी. अरे नाही नाही भाऊ पोपटलाल, काय बोलतोयस तू? सगळ्यात आधी आमच्या घरातून काम सुरू व्हायला पाहिजे. बरोबर आहे, आधी तळ मजलावाल्यांकडे. कारण तिथे रेती आणि सिमेंट पडले, त्याने हाल बेहाल झालेत. मला तर नुसतं आठवण काढली तरी शिंका यायला सुरुवात होते. सगळ्यात आधी आमच्या घरी करायला घ्या प्लीज. बरोबर आहे, आमच्या घरी खूप सामान आहे. अहो ते बरोबर आहे हाती भाऊ, पण रिनोव्हेशनचं काम माझ्या बाथरूमच्या कारणाने सुरू झालं होतं. मग बाबा ही सुरुवात पण माझ्या घरापासून व्हायला हवी. अरे पोपटलाल, समजून घे रे बाबा, सिमेंटच्या गोण्या पडल्यात, खूप त्रास होतोय आम्हाला. पोपट, अजून कुठे कारीगर आले नाहीत आणि तू तुझं माझं सुरू केलंस. आधी त्या लोकांना नीट काम बघून घेऊ दे, समजून घेऊ दे. मग ते लोकच ठरवतील ना की कामाला कुठून सुरुवात करायची आहे. काय बरोबर आहे की नाही बाबा? बरोबर आहे. अच्छा बाबूभाई, आम्हा सगळ्यांच्या घरात जे जे काम करायचंय ना त्याचे डिझाईन्स यात आहेत. तुम्ही चेक करून घ्या एकदा. हो हो, या टॅबमुळे किती फायदा झाला ना. सगळे डिझाईन एका टॅब मध्ये मावले, वेगवेगळे पेपर लावण्याची गरजच नाही. हा टॅबलेट दिलाय ना जो आता बबिताजींनी, हा टॅबलेट. अरे आईची टॅबलेट नाही, टॅबलेट म्हणजे असं चौकोनी जो आहे ना, ते असं आयताकृती टॅबलेट जो काळा असतो ना, ज्याच्यात आपण डिझाईन काढतो, ज्यात आपण काही हिशोब करू अरे शकतो. भाऊ, ते दुकानात मी विकतो ते, मला काय समजावतोयस तू? बाबूभाई, हे सगळं रिनोव्हेशन दिवाळीच्या आधी होऊन जाईल ना? हा, सगळ्यांच्या घराचं रिनोव्हेशन तर करायचंच आहे दयावहिनी, आणि बरोबर क्लब हाऊसचं पण करायचं आहे. इथे क्लब हाऊस इथे. अरे बाबा, क्लब हाऊस नंतर. पहिलं आम्ही सगळ्यांच्या घरची पाहणी करू. किती काम बाकी आहे, किती झालेलं आहे, सगळ्यांचं मोजमाप करणार. त्यानंतर अहवाल बनवणार आणि त्यानंतरच आम्ही सांगू शकतो की दिवाळीच्या अगोदर काम होऊ शकतं की नाही दिवाळ तोडून. ठीक आहे, तुम्ही पाहणी करून घ्या, त्यानंतर सांगा, काही हरकत नाही. हा पण भिडे, सगळ्यात आधी बाहेर एक शेड बनवा आणि शेड बनवून आमच्या घरात जे सिमेंट आणि रेती पडली आहे त्यांना तिथून काढून तिकडे शिफ्ट कर भाऊ. खूप हाल झाले, त्यानंतर सगळं काम सुरू कर बाबा. हो बरोबर आहे, आमच्या घरात पण खूप सामान पडलंय. लवकर शेड बनवा. अब्दुल, तू एक काम कर, या बाबूभाऊंच्या माणसांच्या मदतीने हे जे इथे रॅबिट पडलंय ना, त्यात इथे एक शेड बनवून घ्या आणि त्यात इथे यांचं सामान नेऊन टाकायला सांग. बाबूभाई, तुम्ही मला काही माणसं द्या, मी शेड बनवून घेतो. अच्छा ठीक आहे. अरे ऐका, तुम्ही लोक 5-6 जण अब्दुल भाऊ जिकडे सांगतील तिकडे जाऊन शेड लावा आणि सगळ्यांचं सामान तुम्ही तिकडे हलवा. आणि तुम्ही दोघं माझ्यासोबत या, ते आपल्या मोजमापाचं सामान घेऊन या. या इकडे सामान ना तिकडे. हा, बाहेरून सामान घे आणि दिवाळीच्या अगोदर सगळं रेनोव्हेशन झालं तर बरं आहे. चला, बरं झालं, कामाची सुरुवात तर झाली. बोला श्री अंबे मातेची जय.
बाबूभाई, पहिला आपण मेहता साहेबांच्या घरून सुरुवात करू. त्यानंतर पाळी पाळीने आपण सगळ्यांच्या घरी जाऊ. ओके? हा ठीक आहे. हा आहे आमचा हॉल. पूर्ण शेल्फ, ही ड्रॉइंग रूम, किचन सगळं रेनोव्हेट करायचंय आणि बेडरूम छान पैकी रेनोव्हेट करायची आहे. छान आहे. आम्ही लोक मेजरमेंट घेतो आणि रिपोर्ट तयार Very करतो. good, very ठीक आहे. सगळ्यात आधी तर तुम्ही या सिमेंटच्या गोणी आधी बाहेर काढा हो दादा. आणि पूर्ण घराची मोजणी करा. बाबूभाई, क्लिनिक माझं या दिशेला असेल आणि बेड थोडा मोठा बनवा पेशंटसाठी, म्हणजे सगळ्या साईजच्या पेशंट्सना बरं पडेल. ठीक आहे. आणि हो, मला ते किचन कॅबिनेट ते फेदर टच वाले पाहिजे आणि ओटा सुद्धा रुंद आणि अवाढव्य हवाय. ठीक आहे, होऊन जाईल. बरोबर आहे. किचन तर आमचं उत्तम व्हायला पाहिजे, कारण किचन उत्तम असेल तर कोमलचा मूड चांगला राहील. कोमलचा मूड चांगला असेल तर आम्हाला तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ खायला मिळतील. तसं बाबूभाई, कोमलचा मूड नेहमीच चांगला असतो. अच्छा बाबूभाई, यांच्या घराचं वायरिंग एकदा तुम्ही तपासून घ्या. पूर्णपणे खराब झालंय. अरे हा, थँक्यू बबिता. वायरिंग खूपच महत्वाची आहे. पूर्ण घराची वायरिंग एकदा तपासून घ्या प्लीज. हा, ते तर होऊन जाईल. मॅडम, यांच्या घराचा जरा आणि डिझाईन हा, दाखवा. एक सेकंड. हा, हे घ्या. होऊन जाईल. यांच्या घराचा जरा मोजमाप घे आणि नंतर या गोण्या जरा बाहेर नेऊन ठेव. दिवाळ तोडून. अरे, चला, चला, पटापट कामाला लागा. अरे झालं का मेजरमेंट? हो, हो, झालं साहेब. ठीक आहे, झालं मॅडम. ओके ग्रेट. आता आपण भिडे भाऊंच्या घरी जाऊया. ओके? ओ बाबूप्रा, आमच्या घराला एकदम पंजाबचा पिंड म्हणजेच शेतासारखं मोकळं मोकळं बनवून टाका. तुम्ही यांच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ, ते मस्करी करताय. हो, अच्छा अच्छा, ठीक आहे. अरे सोडे भाऊ, हे तुमच्या दिवाळाला भोग कसं काय पडलं? हा, ते जुने कामगार होते ना, त्यांना मी थोडी मदत करत होतो, तर माझ्या हातून हातोडा जरा जोरात आपटला गेला. अच्छा अच्छा, काही हरकत नाही, आम्ही ठीक करू. ओय थँक्यू. ओय मुकदम भाऊ, तुम्हाला कोणतीही मदत हवी असेल ना तर लाजू नका. बिनधास्त मला सांगायचा. अरे नाही, थँक्यू. मोस्ट वेलकम. दर्शन, घराच्या दिवाळामध्ये एक भोग पुरे. आय लव्ह यू सोनिये. अरे बाबा, झालं का रे? हो दादा, घराचं सगळं माप घेतलंय. हा, आता कुठे जायचं? आता आपल्याला जेठाजींच्या घरी जायचंय. बाबूभाई, आमच्या घरात जास्त काही काम नाही झालंय, बस थोडीशी तोडफोड झाली आहे. म्हणजे इथे जे दिवाळ होतं तर ते दिवाळ तोडलं. हा, हे यांच्या घराचं डिझाईन आहे आणि याच डिझाईन नुसार हे दिवाळ तोडलंय. बबिताजी तयार आहेत ना एकदम? बाबूभाई, तर दिवाळीपर्यंत सगळ्यांच्या घराचं रिनोव्हेशन होईल ना? हे बघा ताई, सगळ्यात आधी आम्हाला सगळ्यांच्या घरात हे पाहावं लागेल की किती काम झालंय, किती नाही आहे. त्यानंतरच आम्ही सगळं सांगू शकतो की दिवाळीच्या अगोदर तुमचं काम होईल की नाही. ठीक आहे? अरे तुम्ही लोक नुसतं उभे का आहात? चला, माप घेणं सुरू करा. चला. ए चला, ए तू तिकडे जा. हा, इथे. हे इथे. अरे तुमच्या घराचं तर काहीच काम सुरू नाही झालं दिवाळ तोडून. हो बाबूभाई, ते काय झालं की ज्या दिवशी आमच्या घराचं काम सुरू होणार होतं ना, त्याच दिवशी सप्तरंगी अमेरिकाला निघून गेला. त्यामुळे आमच्या घराचं काम सुरूच नाही होऊ शकलं. बाबूभाई, तसे आमच्या घराचे डिझाईन्स आहेत, बघून घ्या. ठीक आहे, यांच्या घराचं पूर्ण फर्निचर आणि सामान खाली घेऊन जा आणि पूर्ण घराचं मोजमाप व्यवस्थित करून घ्या दिवाळ तोडून. भाऊ, नवरी सारखं सजवा तुम्ही माझ्या घराला आणि थोडं खर्चाचं बघा. काम बजेट मध्ये होईल असं. डोंट वरी, सगळं होऊन जाईल दिवाळ तोडून. मॅडम, तुम्ही सगळ्या सोसायटीवाल्यांना जरा खाली बोलवा. हे मोजणीचे काम संपल्यानंतर आम्ही जरा त्यांच्याबरोबर हिशोबाची बोलणी करू. परफेक्ट. ठीक आहे ना? ठीक आहे.
टपूचे पप्पा कधीपासून हिशोब करतायत, केव्हा सांगणार? अगं बाई, वेळ तर लागेलच ना, इतक्या सगळ्या घरांची कामं करायची आहेत त्यांना, तर थोडा वेळ तर लागणारच ना हिशोब करायला. असंच काही पण बोलले ते तर मागाहून आपणच बोलू, अरे पहिलं तुम्ही असं सांगितलं होतं, आता तुम्ही असं बोलताय, हे बरोबर नाहीये. पण खूप वेळ घेतला, खूपच घेतलाय बाबा. तुमच्यासारखे अनुभवी नाहीयेत ना ते बिचारे. बरोबर, तुमचं काही रोजच काम आहे ना हे सगळं काम करवणं. सॉरी. शांत राहा ना बाई. दिवाळीच्या आधी रिनोव्हेशनचं काम झालं पाहिजे. काय वाटतं, होईल ना हो? अगं धीर धर ना, सांगतील ते लोक इथे येऊन. ओ यारो, हे लोक इतका वेळ का लावतायत? जेठालाल, काय वाटतं दिवाळीच्या अगोदर आपलं काम होईल का? बघू आता काय सांगतायत बाबूभाई. दिवाळीच्या आधी आपलं काम झालं तर चांगलं. का दिवाळीच्या अगोदर तुझं लग्न होणार आहे? अरे बाबा, जेवढ्या लवकर होईल तेवढं चांगलं आहे ना. पोपटलाल, जराची वाट बघ ना, इतका उतावीळ का होतोय? बाबूभाई सांगतील ना सगळं काय ते. वाटच तर बघतोय कधीपासून मेहता साहेब. कधी सांगणार बाबा, माझं तर प्रेशर वाढतोय. जर पूर्ण गोकुळधाम सोसायटीचं रेनोव्हेशनचं काम दिवाळीच्या अगोदरच झालं ना, तर दया, मी शुद्ध तुपातला बदाम पेस्तेवाला शिरा सगळ्यांना मजूर बंधूंना खाऊ घालीन. अरे वा वा दया वा. मी तर घाबरलो होतो, कुठला उलटा सुलटा नवस नको करायला. नाही, वाचवलं तुम्ही स्वतःलाच. आले 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 आले. या या बाबूभाई या. कोमल, पाणी घेऊन ये, पाणी घेऊन ये. अरे नाही नाही, मी ठीक आहे. मी तुमचा सगळा हिशोब केलाय. अरे कोणीतरी पाणी द्या ना बाबा, पाणी द्या. कशाला चाललाय? अगं कोमल बेटा, जरा पाणी घेऊन ये. हो, मी आता सांगते. अरे अरे राहू दे. द्या, द्या, द्या. डॉक्टर साहेबांच्या घराचं पाणी आहे, काही प्रॉब्लेम नाही. हा, सावकाश हा. हे बघा, आम्ही तुमच्या सोसायटीच्या सगळ्या घरांची पाहणी केली आहे. तुमच्या नकाशानुसार जे जे रेनोव्हेशन करायचं आहे त्या सगळ्या गोष्टींचा आम्ही हिशोब सुद्धा केला. असं वाटतं की दिवाळीच्या अगोदर तुम्हा लोकांचं हे काम होऊन जाईल. अरे एक मिनिट, माझं बोलणं तरी पूर्ण होऊ द्या. बोला बोला, आता काही बोला तुम्ही. आम्हाला असं वाटतंय की दिवाळीच्या अगोदर तुम्हा लोकांच्या घराचं रिनोव्हेशनचं काम पूर्ण नाही होऊ शकणार दिवाळ तोडून. अरे पण आताच तुम्ही असं 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 केलं ना की होऊन जाईल. अरे असं असं म्हणजे नाही होऊ शकणार, असं असं म्हणजे होऊ शकेल. टपूचे पप्पा, आपण तर दिवाळी नवीन घरात साजरी करण्याची आस घेऊन बसलेलो. अहो, तुम्ही बोला ना त्यांना लवकर करायला. हो बाबूभाई, तुम्ही लवकर नाही करू शकत का प्लीज? हा, काय आहे की दिवाळीमध्ये सगळ्यांच्या घरात रेती, सिमेंट, धूळ, वीट सगळं उडत असेल तर कसं वाटेल? वीट? सॉरी, वीट नाही. माझं म्हणणं आहे की दिवाळीच्या आधी जर सगळ्यांची घरं नवीन झाली असती तर आम्ही सगळे यावेळी दिवाळी नवीन घरात साजरी करू शकलो असतो ना. भाई, बरोबर आहे बाबूभाई, नाही म्हणू नका. एक मिनिट. अरे बघा, तुमच्या लोकांच्या घराचं इंटेरियरचं काम अजून अर्धच आहे. सगळ्यात आधी तर आम्हाला हे समजून घ्यावं लागेल की जुन्या आणि नव्या कामाला सुरुवातीपासून जोडण्यासाठी आम्हाला काही गरजेची असणारी तोडफोड करावी लागेल. आणि आमचे सुद्धा 2च हात आहेत ना भिंत तोडून. बाबूभाई, जर रिनोव्हेशनच्या कामात आम्ही तुम्हाला हातभार लावला तर आपलं काम होईल ना पटकन. हो, करेक्ट, बरोबर. बाबूभाई, जर जमलं तर एक काम करा ना, तुम्ही मजुरांची संख्या वाढवा.
जास्त मजूर आले तर काम लवकर होणार. बरोबर ते म्हणतात ना, मेनी हँड मेक वर्क्स लाईट. तुम्ही माणसं वाढवा प्लीज, पण दिवाळीच्या आधी काम पूर्ण झालं पाहिजे. हो प्लीज बाबूभाई. अरे मी माणसं वाढवू शकतो, पण काम करण्याचा वेळ तर नाही ना वाढवू शकत. अरे तर एक काम करा ना, रात्री उशिरापर्यंत काम चालू ठेवा. अरे तुम्हाला समजत नाहीये, आम्ही लोक उशिरापर्यंत काम करून कामगार जर घरी उशिरा पोहोचणार, आणि माझे कामगार असे आहेत जे वसई विरारहून दूर दूरवरून येतात, जर ते घरी उशिरा पोहोचले तर दुसऱ्या दिवशी पण उशिराच कामावर येणार ना, भिंत तोडून. बाबूभाई, तुमचे कुठले मजूर इथे आसपास जोगेश्वरी गोरेगावला राहत नाहीत का? नाही ना. नाही. अरे मग तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. रात्री जर उशिरा जातील वसई विरार तर मग दुसऱ्या दिवशी उशिराच येतील. खूप लांब आहे भाऊ. हो. अरे बाबा, दिवाळीच्या आधी जर घर रिनोव्हेट नाही होणार तर दिवाळी बिघडून जाईल ना. अरे दिवाळी तर दूरची गोष्ट आहे पोपटलाल, आमचे तर दिवस रात्र आताच बिघडले आहेत. दिवस रात्र. टपूचा बाबा, आपण एक काम करूया. या कामगार बांधवांना रात्री त्यांच्या घरी जाऊच द्यायचं नाही. अरे तर आपण सगळे जेलमध्ये असू. त्याचं काय? त्यांचे घरातले लोक आपल्या विरुद्ध पोलिसात तक्रार करतील की आपण त्यांना पळवलं. किडनॅपिंग. नाही 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 टपूचे बाबा, तुम्ही चुकीचा विचार करताय. माझं म्हणणं हे आहे की कामगार बंधूंची रात्रीची राहण्याची खाण्याची व्यवस्था जर आपण इथेच केली तर सोसायटीमध्ये. काय बोलते दया? हो, तर आपलं काम फटकन होऊ शकेल ना. अरे पण आपल्याच राहण्याचे वांदे आहेत आपल्या घरात, तर ते त्यांची व्यवस्था कुठे होणार दया? नाही जेठाजी, दयावेणीची आयडिया एकदम छान आहे. कामगार जर दिवसा आपल्याकडे काम करतील आणि रात्री इथेच थांबतील तर मग त्यांच्या येण्या जाण्याचा वेळ पण वाचेल, आणि तसं बघितलं तर आपल्या घराचं काम पण लवकर पूर्ण होईल. वा दयावेणी, मस्त आयडिया आहे. खरंच खूपच मस्त आयडिया आहे. ते मला समजलं बबिताजी, पण अरे जेठे, आता कसलं पण? अरे जरा विचार कर, जर ह्यांच्या राहण्याची सोय आपण इथेच सोसायटी मध्ये करून दिली तर उशिरापर्यंत काम करून इथेच आराम करून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर काम सुरू सुद्धा करू शकतात. काय भिडे? नाही बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. यात काय आहे की वेळही वाचेल आणि कामही जास्त होईल. पण फक्त बाबूभाई आणि कामगार तयार झाले पाहिजे. हो, मी पण तेच म्हणतोय. बाबूभाई, जर तुम्ही मान्य कराल तर आमच्या समस्येचं समाधान मिळेल. तुम्ही तुमच्या कामगारांसोबत बोलून घ्या. जर तुमच्या कामगारांना इथे राहायला काय हरकत नसेल तर आम्ही त्यांना राहण्यासाठी तंबू बांधू शकतो ज्यात ते राहू शकतील. हो, आणि कामगार बंधूंची जेवणाची व्यवस्था आम्ही सगळ्या बायका करू. अबूबाई, जेवण झाल्यानंतर सोडा माझ्याकडून. वा वा अब्दुल, तुझं मन खूप मोठं आहे भावा. वा. हो बरोबर आहे, खूप मजा येईल तुम्हाला. सोसायटी मध्ये 2 कॉमन बाथरूम आहेत, तुम्हाला काही अडचण होणार नाही. हो की नाही सोनिये? बघा काहीतरी. एक मिनिट, मला जरा यांना विचारूया. मला नाही वाटत हे लोक मान्य करतील. हा नकारात्मक भाव सुरू झाला. अरे भाऊ, सकारात्मक विचार कर. काय नेहमी नकारात्मक विचार करतो? सॉरी बाबा, ते मला पाहून असं वाटलं म्हणून मी बोललो रे. अरे आम्हालाही तसंच वाटतंय पोपटलाल, पण आम्ही काय बोलतोय का तसं? ओके सॉरी. बस पोपटलाल, गप. भिडे भाऊ, माझे सगळे कामगार रात्री थांबायला तयार. होय होय होय. होय 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 होय. बल्ले बल्ले बल्ले. आता होईल आपलं काम. परमेश्वरा, देव पावला ग. आता दिवाळीच्या आधी सगळ्यांच्या घराचं काम होईल. अरे एक मिनिट. जर तुम्हाला तुमचं घर दिवाळीच्या आधी रिनोव्हेट करून हवं असेल तर आमची एक अट आहे भिंत तोडून. अट? अरे बापरे, आता काय सांगणार आहे हा? काय माहित? तुम्ही सगळ्यांनी तुमची घरं एकाच वेळी रिकामी करून आमच्याकडे कामासाठी सोपवून द्या. पण एकाच वेळी पूर्ण घर कसं देऊ शकतो भाऊ? हो, हे बघा, आम्ही लोक जर हॉल मध्ये काम करू तर तुम्ही बेडरूम मध्ये राहाल, आणि बेडरूम मध्ये काम करू तर तुम्ही हॉल मध्ये राहाल, आणि मग आम्ही किचन मध्ये काम करू तर त्याच्यात जास्त वेळ जाणार ना. तुम्ही लोक कुठेतरी शिफ्ट होऊन आमच्याकडे पूर्ण घर सोपवून द्या, तर आम्ही एकाच वेळी सगळ्या खोल्यांमध्ये काम सुरू करू, तर काम लवकर सुद्धा होऊन जाईल
तर मग तुम्हा सगळ्यांना तुमची घरं दिवाळीच्या आधी पूर्ण करून मिळतील भिंत तोडून. टपूचे पप्पा, आपल्या घरात किती सारं सामान पडलंय. हो. बाबूभाई, असं एकाच वेळी सगळं घर तुम्हाला सोपवणं थोडं अवघड आहे. हो आणि बाबूभाई विचार करा, आम्ही घर तुम्हाला सोपवणार तर आम्ही कुठे राहणार? बरोबर. बाबूभाई, असं पूर्णच्या पूर्ण घर सोपवणं जरा अवघड होईल. हो, तर मग दिवाळीच्या आधी तुमचं काम नाही होऊ शकत. तुम्हाला तुमचं घर नाही मिळू शकत भिंत. ओय, असं कसं बोलतो यार? नाही, असं कसं चालेल? काहीतरी केलं पाहिजे ना. हे बघा, जर तुम्हाला हवं असेल तर मी दिवाळीच्या आधी 3 घरं रिनोव्हेट करून देऊ शकतो. 3 घरच बस? आता ती तुम्ही लोक ठरवा की कोणाची 3 घरं आहेत. अरे असे कसे 3 घरं ठरवणार? बरोबर आहे. तर मग सगळ्यांना पूर्ण घर सोपवावं लागेल, नाहीतर होणार नाही. घ्या, परत अडकलं काम. कळत नाहीये कोणत्या मुहूर्तावर काम सुरू केलं होतं. ओय पोपू, तू गप्पा बस ना यार. तूच पनवती लावली आहेस पोपटलाल. अरे पण तुम्ही लोक वाद घालणार त्याने समस्या सुटणार नाहीये. भाऊ बघा, एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायला हवी की हा कठीण प्रसंग आहे आणि दिवाळीच्या आधी आपल्याला घर रेनोव्हेट करायचं असेल तर आपल्याला आजच हा निर्णय आत्ता घ्यावा लागेल की यांना घर सोपवायचंय की नाही सोपवायचं. एक मिनिट बाबूभाई, जरा आम्हाला थोडा वेळ द्या. आम्ही लगेच चर्चा करून तुम्हाला सांगतो. ठीक आहे. या हो, चला चला बोलूया, चर्चा करूया. हा, सोडूया. तुम्हीच सांगा ना, संपूर्ण घर कसं द्यायचं? संपूर्ण घर त्यांच्या ताब्यात दिलं तर आपण राहणार कुठे? कुठे जाऊ मी कळत नाही, घर तर माझं राहिलं नाही. याला गंमत सुचते. मी आयडियाचा विचार करत होतो की गाण्यामुळे कदाचित आयडिया सुचेल. टपूचे पप्पा, आपण अहमदाबादला गेलो तर मग रोज काय मी ये जा करू गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये? थोडं लांब पडेल नाही का? आत्माराम, मी काय म्हणतोय, आपण लोक इथे क्लब हाऊस मध्ये राहिलो तर. अरे अय्यर भाऊ, इथे इतकं सामान आहे, आपण इथे कसे राहणार? बबिताजी, आणि सगळ्यात मोठी गोष्ट भाऊ, सामान तर इथे ठेवलेलंच आहे पण क्लब हाऊसचं पण रिनोव्हेशन होणारच आहे ना. हो. कसं राहणार आपण? बरोबर आहे. एक्झॅक्टली. हो अय्यर, आपण क्लब हाऊसचं रेनोव्हेशन थांबवू शकत नाही. एकतर आपण सामान मागवलंय, जर आपण काम थांबवलं तर मग हे महागात पडेल बाबा. अगदी बरोबर. त्यामुळे आता एकत्र होऊन जाईल तर चांगलं आहे. शू करायचं रस्ताच सापडत नाहीये. हो, सुचली आयडिया, सुचली. एक खूप चांगली आयडिया सुचली. आयडिया सुचली आहे. आयडिया. आपण सगळ्या जणांनी कुठल्या तरी चांगल्या हॉटेलमध्ये रूम बुक करूयात का? अगं बाई, अरे वा, तिथे तर खाण्यापिण्याची पण चंगळ असेल. अरे हाती भाऊ, काय बोलताय तुम्ही? सोडी, हाती भाऊ समजायचा प्रयत्न करा तुम्ही. एवढ्या लोकांची रूम बुक करायची हॉटेलमध्ये, अहो किती खर्च होईल? हो सोडी, हाती भाऊ, किती दिवस काम चालणार आहे माहित नाही आपल्याला. म्हणजे जितके दिवस काम चालणार आहे तेवढे दिवस हॉटेलमध्ये राहायचं. किती भाडं भरावं लागेल? ओ, हे पण बरोबर आहे. दुसरा काहीतरी विचार करू. ओय सोनी, मला वाटलं की चालेल. बरं, जर तुम्ही लोक म्हणत असाल तर माझ्याकडे एक आयडिया आहे जी टिकाऊ पण आहे आणि स्वस्त पण आहे. आपल्या सोसायटीमध्ये 2 फ्लॅट्स आहेत जे रिकामी आहेत. एक आहे मटका किंग मोहनलालचा फ्लॅट आणि दुसरा आहे चंदा रमणीचा फ्लॅट. जर तुम्ही सगळे मान्य करत असाल तर आपण काही दिवस त्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होऊ शकतो. आयडिया आवडली नसेल तर काही हरकत नाही. आपण अरे होय 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 भिडू, होय दिल खुश करून टाकलं यार. होय जेठापरा. बबिता, एक मिनिट माझं ऐका. त्या 2 फ्लॅटची अवस्था राहण्यासारखी तर आहे ना? अय्यर, काळजी करू नको, दोघांची घरं एकदम उत्तम स्थितीत आहेत. मग ठीक आहे. आणि तिथे दागिने सुद्धा आपल्यासोबत सुरक्षित राहू शकतात. अगदी. हो सोनी, पटापट पॅकिंग करूया. एक मिनिट. पण ते चंदा रमाणी आणि मटका किंग मोहनलाल यांची परवानगी घ्यावी लागेल ना भिडे?
पोपटलाल तू टेन्शन घेऊ नकोस, मी पटापट परवानगी घेतो आणि मला खात्री आहे की ते नाही म्हणणार नाही. तर मग हे ठरलं ना हे? बरोबर आहे भिडे, एकदम बरोबर आहे. नेकी आणि पुचपुच लवकर बोलून घे त्या दोघांशी. मग असं करूया की चंदा रमाणीच्या घरी सगळ्या बायका राहतील आणि बाकी आपण सगळे लोक मोहनलालच्या घरी राहूया, हो की नाही? हो चालेल ना. अगदी बरोबर. वा खूप छान बापूजी. छान आयडिया आहे आणि सोसायटीतल्या सोसायटीत आपली पिकनिक पण होईल. हो खूपच मजा येईल. ठीक आहे. तर मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी हे जाहीर करतो की जोपर्यंत रिनोव्हेशनचं काम चालणार आहे तोपर्यंत सगळ्या बायका चंदा रमाणीच्या घरी राहतील आणि सगळे पुरुष मटका किंग मोहनलालच्या घरात राहतील. ठीक आहे? चला भाऊ हे काम. हो म्हणजे काय, खूपच चांगली आयडिया भिडूला. सांगूया त्यांना. चला हो बाबूप्रा. या म्हणजे काय, मस्तच ना. काम झालं आपलं. या लवकर या. चला, आम्ही सगळ्या सोसायटी मेंबर्सनी हे ठरवलंय की आजच पूर्णच्या पूर्ण घर तुम्हाला काम करायला ताब्यात देऊ. म्हणजे जे गरजेचं सामान आहे ते आम्ही लोक पॅक करून घेऊ आणि घर तुमच्या ताब्यात देऊ. तुम्ही लोक तुमच्या गरजेचं सामान घ्या आणि बाकीच्या सामानाची चिंता अजिबात करू नका. एक सुई सुद्धा हरवणार नाही भिंत तोडून. पण एक विचारू का मी? हो विचार. तुम्ही सगळे राहणार कुठे? हो रेनोव्हेशनचं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही ना तोपर्यंत सोसायटीमध्ये 2 फ्लॅट रिकामे आहेत. आम्ही सगळे तिथे राहणार आहोत. बस तुम्ही एवढे उपकार आमच्यावर करा की दिवाळीच्या आधी आम्हाला आमची घरं परत द्या. बस. अरे तुम्ही अजिबात काळजी नका करू. आम्ही जीव तोडून मेहनत करून दिवाळीच्या आधी तुमचं घर क्लब हाऊस सकट तुम्हाला देऊ भिंत तोडून. चला आता आम्ही लवकर आमच्या घरी जातो आणि आमचं सामान पॅक करून खाली घेऊन येतो. चला लवकर आई बाबा हा, माझी बॅग तयार आहे. तयार आहे? सगळं पॅक केलं? पुस्तकं ठेवलीस का महत्वाची? व्हेरी गुड. तू काय अशी रखुमाई सारखी कमरेवर हात ठेवून उभी आहेस? पॅकिंग कर. आता हा विठ्ठल इथून हलेल तेव्हा मी कपडे काढेन ना. ओके, जा. केव्हापासून उभे ते मला तिथे? ते सगळे कुर्ते दे ना सगळे. चला आता बॅगवर नावं लिहून टाकतो मग आपण खाली जाऊया. हो. कुठे ते जरा पेन दे जरा. ओय रोशन माय डार्लिंग, ओय विसरू नकोस लस्सीचे ग्लास ठेव, ते खूप किमती आहेत. शू बोलेच त्याच्यापेक्षा जास्त किमती हे दागिने आहेत. ओय रोशन माय डार्लिंग, ओय माझ्यासाठी तर सगळ्यात किमती तर तू आहेस. तू म्हणत असशील तर तुलाही पॅक करू का डार्लिंग? बॅग मध्ये गाडी पॅक केली की नाही? गाडी ओय गाडीत बॅग कशी पॅक होणार यार? म्हणजे बॅग मध्ये गाडी? ओय सोनिये, तेच. पप्पा मी तुमची गाडी नाही माझ्या गाडीबद्दल बोलतोय. ते चाल. ओय गोगी पुत्तर, ओय गाडी तर तुझी पॅक झाली. आता पटापट खाली जाऊयात, सगळे लोक वाट बघत असतील. हा पप्पा याच्यावर पण लिहितो. व्हेरी गुड. अरे हंस, तू खाण्यापिण्याच्या वस्तू का पॅक करतोयस? कोमल, खाण्यापिण्याच्याही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत जितक्या या सगळ्या. हो मम्मी, तू तर तिथे नसशील ना, मग रात्री आम्हा दोघांना भूक लागली तर? बरोबर आहे बाळा. ओके बाळा, पॅक कर. अच्छा श्रीमान गुलाबकुमार, तू तुझ्या कॉलेजची पुस्तकं वगैरे पॅक केलीस का? ती सुद्धा इतकीच गरजेची आहेत. बरोबर आहे बाळा. मम्मी तू तुझी पॅकिंग कर. पप्पा तुम्ही तुमच्या नाश्त्याची पॅकिंग करा. माझ्या पुस्तकांची पॅकिंग त्या बॅगेत झाली आहे. गुड. अच्छा Very हंस, good. याच्यात मी दागिने ठेवलेत. अंजली सगळं पॅक झालंय ना? हो बाबा, सगळं काही पॅक झालं. सगळ्या वस्तू? माझी सगळ्यात किमती वस्तू पॅक झाली की नाही? तुझी सर्वात किमती वस्तू कशी पॅक होऊ शकते? म्हणजे तारक, तुझी सगळ्यात किमती वस्तू तर मी आहे ना, मी कशी पॅक होऊ शकेन? बाई साहेब, तुम्ही वस्तू नाही माझा जीव आहात. ओ माय गॉड. तर मग कुठली वस्तू पॅक करायची आहे? अगं बाई, जी वस्तू जीवन चालवण्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे, माझं पेन.
तारक, कागद पेन सगळं काही नीट पॅक केलं आणि सगळं माझ्या जवळ ठेवलंय. अरे वा, तू काय करणार आहेस पेनाचं? लिहायचं तर मला आहे. चला चला. दया बघ हा, माझी कुठली वस्तू तुझ्याकडे नको यायला. अरे टप्पूचे पप्पा, मी तुमच्या सगळ्या वस्तू वेगळ्या बॅगेत ठेवलेल्या आहेत. तरी तुम्ही चेक करून बघा की काही राहिलं तर नाही ना. नाहीतर काय ना, तुम्हीच म्हणाल की हे राहिलं ते राहिलं. चला चेक करा, चेक करा. अरे ठीक आहे दया, आपण कुठं लांब चाललोय? आपण सोसायटीतल्या सोसायटीतच चाललो आहोत. ठीक आहे. ठेव ठेव, नीट ठेव. ओहो हो, आपल्याकडे इतके सारे दागिने आहेत. तसे यातले बरेच दागिने माझ्या आईने पण दिलेत. तू चल पॅक कर लवकर. बंद कर. आई, पप्पा, आमचं सामान बांधून झालंय. आम्ही रेडी आहोत. शाबास शाबास, बेटा. शाबास, बापूजींच्या सगळ्या वस्तू घेतल्यात ना? हो पप्पा. बघ हा, बापूजींची कुठली गोष्ट विसरू नको. हो पप्पा, आपण कुठे लांब चाललोय? काही राहिलंच तर सोसायटी मधून बाहेर कुठे जाणार आहे? पॅक कर. चल. बबिता, सगळी पॅकिंग झाली? हो, ह्यात माझे कपडे, दागिने आणि सगळी कागदपत्रे. ठीक आहे. ओके. अरे अरे अरे, हे बाबा सांभाळून बाबा, आरामात जरा. तुला सुद्धा रिपेअर करेनच. बापूजी, आरामात या. अच्छा, सगळ्यांनी आपापल्या बॅगांवर मार्किंग आणि नावं लिहिली आहेत ना? ओय भिडू, लिहिलेत यार. हा, तर मग चला जाऊया. चला. अरे पण हा पोपटलाल अजून त्याचं सामान घेऊन आला का नाही? अरे राहिलाच का? ओय तो बघा आला. ओ यार पप्पू, ये रे लवकर ये बाबा. अरे बाप रे बाप. पोपटलाल, इतकं सारं सामान? आपण फक्त काही दिवसांसाठी शिफ्ट होतोय, कायमचे नाही काही. ओय पप्पू, तू तर आपल्या गोकुळधाम सोसायटीचा सामानपती आहेस बाबा. अरे बाबा सोडी, हे सगळं माझ्यासाठी जीवाहूनही जास्त किमती आहे. हे माझ्या होणाऱ्या बायकोचे कपडे, दागिने, ते सगळे मी असं तिकडे नाही सोडू शकत ना. सो स्वीट. ओ अच्छा, तर ह्याला म्हणतात ऍडव्हान्स लव्ह फॉर वाईफ. हो, सगळ्यांचं सामान बघून असं वाटतंय की सगळी सोसायटी एकत्र पिकनिकला जाते. मग बरोबर आहे. आम्ही तर खाण्यापिण्याचं सगळं सामान भरपूर घेतलंय. टप्पूचे पप्पा, आयडिया वाईट नाहीये. नाहीतरी सगळ्यांचं सामान पॅक झालंच आहे. तर मग चला कुठेतरी फिरून येऊया, मज्जा येईल. चला यारो, मज्जा येईल खूप. एक काम करू, चल आपण जवेरी बाजारात जाऊया. तिथे सगळे दागिने घालून फिरतू. चला आता जाऊया, उशीर होतोय. चला. कुठे? अरे कुठे म्हणजे? अरे सोडी, आपण ठरवलं होतं ना की आपण सगळे पुरुष मटका किंग मोहनलालच्या फ्लॅटवर राहणार आहोत आणि सगळ्या बायका तिथे चंदा रमाणीच्या फ्लॅटवर राहणार आहोत. म्हणून असं चाललंय ना भाऊ. ओय यार, असा विरह सहन होत नाही ना मला. जरा टप्पूचे पप्पा बाय. बापूजींची आणि टप्पूची काळजी घ्या. हो ठीक आहे. आणि तूही पोचल्याचं एक पोस्टकार्ड लिहून पाठवा. ठीक आहे, मी पोस्ट कार्ड लिहीन आणि ते द्यायला पण मी स्वतःच येईन. चला आता, किती विनोद बाबा सगळे. चला. हे मी घेऊ. नाही, चला, घेऊया. चला बबिता, हो आई. बरं, लक्ष ठेवा. चला. अच्छा, मी काय म्हणते, मी इस्त्री सामानात पॅक करायला विसरलीये, तर थोड्या दिवसांसाठी इस्त्री बाहेरून करून घ्या. नाही, मी तर इथूनच करा. हो, मी आतमध्ये इस्त्री पॅक केली. तू जरी विसरली असलीस ना तरी मी ठेवली होती. हुशार आहात. मग ओ भिडे, येतोयस की सगळ्या बायकांच्या बरोबर जातोयस? हो, येतोय. हा, मग चल. अरे या मजुराची कुणीतरी मदत करा. दे एक मी घेतो. दे, सोड. थँक्यू जेठालाल. अरे वा. बोला गणपती बाप्पा. बोला श्री अंबे मात की जय.
चंजारामानीचे घर तर एकदम साफसूफ आहे. एकदम नीट अँड क्लीन. या फ्लॅटची चावी आमच्याकडेच असते ना, तर हे मध्ये मध्ये येऊन साफसफाई करून घेतात. अरे वा वा वा, तुम्ही भिडे भाऊंना थँक्यू म्हणून सांगा. मोठा थँक्यू. आता तर सोसायटीत आपण सगळ्या महिला मंडळाची पिकनिक होऊन जाईल भाऊ एक गोष्ट तर बोलावीच लागेल. मोहनलालच्या फ्लॅट मध्ये कोणी राहत नसलं तरी मेंटेन व्यवस्थित ठेवलाय. एकदम झकास आहे भाई, झकास. खूप मजा येईल. ओय भिडू, ओय थोडा एसी ऑन कर, जरा आराम करून घेऊ भाऊ. ए भाऊ सोडी, सध्या आराम हराम आहे. अरे खाली जाऊन खूप कामं करायची. चला हो चला बाबा, चला. अब्दुल्ला सांगून सगळ्यांसाठी गाद्या, चादरी, उशा मागवायच्या आहेत आणि कारागिरांसाठी खाली तंबू बनवायचे आहेत. सगळं बरोबर आहे, पण सगळे मिळून एकच काम थोडंच करणार आहेत. एक काम करूया, मी आणि मेतूस जाऊन त्या कामगारांना झोपण्यासाठी ते गाद्या, उशा, चादरी या सगळ्याची ऑर्डर देऊन येतो. तोपर्यंत तुम्ही तंबू बनवा. हो बरोबर आहे ओके ओके बापूजी, चला 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 जाऊया, चला 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 हाती भाऊ, चला. तुम्ही वर कशाला आलात? हाती भाऊ ना खालीच ठेवू. हो चाललंय. अरे मस्त काम चाललंय ना. हा. चालू आहे काम. दिवाळीच्या आधी हे सगळं झालं पाहिजे म्हणजे झालं. हे तंबू जरा व्यवस्थित बांधा. काय आमचे मजूर भाऊ यात राहणार आहेत, त्यांना कसलाही त्रास होता का? नाही भिडे भाऊ, त्रास नाही होणार. अब्दुल भाऊ ऐकलं ना. बरं भिडे, जसं हे तंबू बनतील तसं लगेच बापूजी आणि मेहता साहेब ते गाद्या उशा आणतील, ते अंथरूनच टाकू काय? हो हो नक्की नक्की. आणि हो ते रात्री या मजूर भावांसाठी ते पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागेल. हो हो त्याची व्यवस्था होऊन जाईल. सगळ्या तंबूंमध्ये आपण पाण्यासाठी एक माठ ठेवू. अरे आत्माराम, माठ सोड. बघा किती गरमी आहे इथे. मी काय म्हणतोय, जेठालाल त्याच्या दुकानातून एक फ्रीज आणून एका तंबूत आणून ठेवेल. काय जेठालाल? हा त्यात काय, आता आणतो. हो, पण त्यासाठी वीज लागेल. भिडे एक काम कर, एक मोठी वायर आण आणि तिचं कनेक्शन अय्यर भाऊच्या घरातून घेऊ. बरोबर ना अय्यर भाऊ? हो 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 चालेल चालेल चालेल. आणि भिडे आता अय्यर भाऊ म्हणतायत तर मग असं करतो, प्रत्येक तंबूत एक एसी आणि एक LCD आणून लावतो. हो ना अय्यर भाऊ? इतक्या सगळ्या सुविधा दिल्यात तर ते लोक कामावर जाणारच नाहीत. दिवसभर असे तंबूत बसून राहतील. हे असे मग सगळं कॅन्सल ना? हो कॅन्सल कॅन्सल. फक्त मटका? हो मटका मटका. भिडे भाऊ फक्त मटकाच बोलतायत. मी तर आधीच फक्त मटका म्हणालो होतो. आणि तसे आपण सगळे मटका किंगच्या फ्लॅट मध्येच तर राहतोय. सॉरी सॉरी. काय बोललायस तू भिडे? आजपासून आपण आपलं घर सोडून मटका किंग मोहनलालच्या फ्लॅट मध्ये राहणार आहोत. माहित नाही कधी आपल्या घरी परतणार. काय कधी परतणार? ओय दिवाळीमध्ये. काय दिवाळी? तोपर्यंत घर बनलं पाहिजे ना. अजूनपर्यंत यांचे तंबू नाही बनलेत. दिवाळीपर्यंत आपलं घर काय कपाळ बनेल? अरे पोपटलाल, पुन्हा केलीस ना नकारात्मक भाषा. ओय जेठापरा, एक काम करतो, ह्याच्या तोंडाला ना टेप चिकटवतो. जोपर्यंत रिनोव्हेशनचं काम पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत टेप काढायचीच नाही. अरे आपण नाही काढला तर तो स्वतः आपल्या हातांनी काढेल. ओय मग ह्याच्या तोंडात थोडं सिमेंट भरायचं का? तू काय बोलतोय सोडी? मग आणखी काय बोलणार रे बाबा? तू बोलतोसच असं काहीतरी. अरे बाबा इतका नेगेटिव्ह विचार नको करू. हळूहळू सगळ्यांच्या घराचं काम होईल. आणि काय ना, जोपर्यंत आपलं काम होत नाही तोपर्यंत आपल्याला हिम्मत ठेवावीच लागेल. बिलकुल बिलकुल. अरे आपली घरं तुटली आहेत, आपण नाही. आपल्याला तर एकदम मजबूत राहायचं आहे. मजबूत, एकदम मजबूत. हे बघा बहिणींनो, जोपर्यंत आपलं घर नाही बनत तोपर्यंत आपल्याला इथेच राहायचंय. आणि जोपर्यंत आपण एकत्र आहोत कोणतंही टेन्शन आपल्यावर येऊ नाही शकत. हो दया वहिनी, आपलं घर बनताना आपल्या रस्त्यात कितीही अडचणी येऊन आपण त्यांचा हसून सामना करूया. येस, आपण प्रत्येक चॅलेंजला हसत सामोरं जाऊ. आता इथे 30 काम करायचे आणि आपण सगळे सोसायटी वाले मिळून अंदाजे 60 ते 70 लोकांचं जेवण बनवायचे. तर या सर्वांसाठी जेवण बनवणं हे आपलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. हो रे रोशन वहिनी, मला 2 गोष्टी फार आवडतात. एक तर गरबा खेळायला आणि दुसरं सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवायला. तर स्वयंपाक करूया आणि मज्जा करूया. पण दया वहिनी, इतक्या लोकांसाठी एकत्र जेवण बनवणं काही सोपं काम नाहीये. कसं बनवणार? माझ्याकडे एक आयडिया आहे. बोला ना. आपण 6 जणी आहोत. जर आपण प्रत्येकीने 10-10 जणांचा जरी स्वयंपाक केला ना, तर आपण सगळ्यांचं जेवण बनवू शकतो.
अरे नाही नाही अंजली वहिनी, असं वेगळं वेगळं जेवण बनवलं तर खूप वेळ जाईल. हो, यु नो वॉच, आपण आज सगळ्यांसाठी बाहेरून जेवण मागवू, सोपं जाईल. हो, मला वाटतं ही चांगली आयडिया आहे. नाही नाही कोमल वहिनी बबिताची नो आयडिया गुड. म्हणजे हे बघा, आपल्या घरी कोणी पाहुणे आले आणि आपण त्यांना घरच्या जेवणाऐवजी हॉटेलचं जेवण दिलं तर कसे वाटेल? आणि हे मजूर भाऊ पण आपले पाहुणेच आहेत ना. ते आपल्यासाठी किती मेहनत करतात, आपल्या हाताने आपलं घर बनवणार. मग काय आपण त्यांच्यासाठी आपल्या हाताने स्वयंपाक नाही बनवू शकणार? दया वहिनी, अगदी 16 आणि खरं बोललात तुम्ही. फार छान विचार आहे. हो, आपण मजुरांसाठी जेवण बनवूया आणि जबरदस्त जेवण बनवूया. अरे पण इतक्या लोकांसाठी जेवण बनवायला आपल्याला मोठी भांडी लागतील, ती कुठून आणायची? अरे ही गोष्ट तर आपण विसरूनच गेलो. अंजली वहिनी, तुम्ही चिंता नका करू. टप्पूचे पप्पा आहेत ना, ते सगळं सांभाळतील. लगेच त्यांना मोठी शेगडी आणि मोठ्या भांड्यांचं सांगते, ते लगेच व्यवस्था करतील. That's a nice idea. जरा एक मिनिट. टप्पूचे पप्पा, हा जरा एक मिनिट इकडे या ना. हा हा, काय झालं बोल. टप्पूचे पप्पा, तुमच्या मदतीची गरज हा आहे. बोल बोल. ते काय, तू सर्वांसाठी स्वयंपाक करायचा आहे ना, तर दया, तुला माहित आहे जेवण जेवण्यात मी तुझी मदत करू शकतो, त्याच्यासाठी जीव पण देऊ शकतो. जेवण बनवणं. अरे टप्पूचे पप्पा, तुम्हाला जेवण बनवायचं नाहीये, मग कशाची मदत करायची मी? भांड्यांची. भांडी घासायची? अरे नाही नाही टप्पूचे पप्पा, तुम्हाला भांडी नाही घासायची. अरे मग कशात मदत पाहिजे, सरळ सरळ सांग की जरा. अरे टप्पूचे पप्पा, इतक्या लोकांचा स्वयंपाक करायचा आहे, तर मग भांडी पण मोठी लागतील ना, आणि शेगडी पण मोठी लागेल ना. हो मग? तर मग तुम्ही मोठी शेगडी आणि मोठ्या भांड्यांची फटाफट व्यवस्था करा. अरे काय फटाफट करू टाका, कुठून करू? आपलं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे दा, इलेक्ट्रॉनिक्सचं काही पाहिजे असेल तर सांग, मी फटाफट व्यवस्था करतो. हे मोठी शेगडी आणि मोठी भांडी मी कुठून आणू? पण टप्पूचे पप्पा, मी तर सगळ्या लेडीजना सांगून ठेवलंय की टप्पूचे पप्पा बंदोबस्त करून टाकतील. आता तुम्ही नाही केलं तर नाक कापलं जाईल तुमचं. अरे मग सगळ्यांसमोर मोठेपणा करायला कुणी सांगितलं होतं तुला? विश्वास स्वतःवर की मी जे बोलेन ते टप्पूचे पप्पा करतीलच. नाही नाही, मी व्यवस्था केली असती, पण वेळ पण पाहिजे ना दया. इतक्या कमी वेळात कसं बंदोबस्त करू? अरे बाबा, जरा लवकर करा, फटाफट करा बाबा, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. अरे टप्पूचे पप्पा, तुम्ही पोपट भाऊंना विचारा ना. अरे पोपटलाल पत्रकार आहे, स्वयंपाकी नाही. अरे टप्पूचे पप्पा, पोपट भाऊंनी त्यांच्या लग्नासाठी खूप तयारी केली आहे ना, तर मग त्यांच्याकडे कॅन्टरिंग वाल्याचा नंबर नक्कीच असेल. अरे हो, ते केटरिंग वाले भाड्याने देत असतील. वा वा दया वा, अहमदाबादी. बुद्धिवादी. अरे पोपटलाल, हा, एक मिनिट जरा इकडे ये बरं. काय काम आहे? अरे ते जर लग्नाबद्दल जरा बोलायचं आहे. बोल बोल बोल. तुझ्या ओळखीत कुणी केटरिंग वाल्याचा नंबर आहे का? हो हो आहे ना. कुणाचं आहे लग्न? नाही नाही, लग्न नाहीये. ही दया म्हणत होती की सगळे मजूर भाव आणि आपल्या सर्वांसाठी जेवण बनवायचं आहे ना, त्यासाठी मोठी भांडी आणि मोठी शेगडी लागेल ना. मग ते काय केटरिंग वाल्यांकडे असेल, ते भाड्याने देऊ शकतील ना. ओ अच्छा, असं आहे का? आहे माझ्या कॅटरिंग वाल्या ओळखीचे, पण ते फक्त भांडी नाही देत, बरोबर जेवण पण घ्यावं लागेल. नाही नाही पोपट भाऊ, जेवण तर आम्हीच बनवणार, आम्हाला फक्त मोठी भांडी हवी आहे. अरे दया, घेऊ ना जेवण. आता कुठं मोठी भांडी आणि काय काय शोधत बसणार? जेठालाल, नट्टू काका आणि बागाला विचारायचं का? ते नक्कीच कुठल्या तरी कॅटरिंग वाल्यांना ओळखत असतील. अरे हो, बरोबर. या पोपटलालला फालतू मध्ये बोलवलं. काय फालतू मध्ये? बाबा मला बोलवलं म्हणून तर मी आयडिया दिली ना की नट्टू काका आणि बागाला विचारा म्हणून. अरे तू नाही दिली असती तर फिरून ती आयडिया माझ्या डोक्यात आलीच असती की. पण आली नाही ना. आधी कोणाच्या डोक्यात आली? अरे भाऊ ठीक आहे, त्याच्यासाठी तुला बक्षीस मिळेल. बस. काय? हे जे तंबू बांधतायत ना, त्यातला एक तंबू तुझा. बस मज्जा कर. भलाईचा जमानाच नाही राहिला.
टपूचे पप्पा तुम्ही जरा लवकर नट्टू काका आणि बागाला फोन हा. करा, तोपर्यंत मी दुसरी कामं करते. हो ठीक आहे. नट्टू काका, येस. मला ना खूप टेन्शन आलंय हो. टेन्शन फॉर व्हॉट? जेव्हापासून गोकुळधाम सोसायटीत रेनोव्हेशनचं काम सुरू झालंय, शेठजी दुकानात येतच नाहीयेत. सगळे कामं आपल्या भरवशावर सोडून दिलीत. आणि जेव्हा कोणी आपल्यावर विश्वास ठेवतं तेव्हा आपली जबाबदारी दुप्पट होते ना. येस, यू आर टोटली राईट. पण यात आता टेन्शन घेण्याची काय गरज आहे? नाव वी आर प्रो इन आवर इलेक्ट्रॉनिक बिझनेस. हॅलो बागेश्वरजी. बावरीजी, या या या. बागा, व्हॉट या? शेटजींनी दुकान आपल्या भरवशावर सोडलंय आणि बावरी दुकानात आलेली शेटजींना आवडत नाही. सॉरी. बावरीजी, जा जा जा. फक्त एक छोटस काम आहे, मग मी निघून जाईन. काय काम आहे? ते दिवाळी येते ना, मग मी तुमच्यासाठी कंदील घेऊन आले होते. आणि हे विचारायला आले होते की तुम्हाला आवडला की नाही. नसेल आवडला तर आपण दुसरा घेऊ. अरे हे काय बोलताय तुम्ही बावरीजी? तुमची पसंती तीच माझी पसंती. आणि ही कंदील आणायची काय गरज होती? तुम्ही एका डब्यात दिवा लावून जरी आणला असता तर तोही माझ्यासाठी कंदीलच होता. थँक्यू बागेश्वरजी. एक्सक्यूज मी. येस. मला एक छानसा फ्रीज हवाय. या बाजू. हो, जा 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 जा. बागेश्वरजी तुम्हाला आवडला ना? खूपच. थँक्यू. जरा ऐका भाऊ, मला एक चांगली वॉशिंग मशीन हवी आहे. ओ हाय ना, या या. ओहो, फोन आला. एक मिनिट. तुम्ही कस्टमर सांभाळा, मी फोन उचलते. थँक्यू. या 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 या, तुम्ही इकडे या. हा, इकडे या. हॅलो. हा हॅलो नट्टू काका. नाही, मी नट्टू काका नाहीये. तुम्ही कोण? बावरी, तू दुकानात काय करतेस? मी दुकानात कबड्डी खेळेन. त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? माझ्याच दुकानात माझ्याच फोनवर मलाच म्हणतेस की तुम्हाला काय करायचंय? अरे भाऊसाहेब, हे दुकान तुमचं नाहीये, हे टेटालाजींचं दुकान आहे. अरे मीच जेठालाल आहे. चुकीचं बोलले. ओ नट्टू काका, फोन. एक मिनिट. हॅलो नट्टू काका. हा बोलतोय. हे काय चाललंय दुकानात? आपण कोण? अरे मी बोलतोय, आणखी कोण? अरे सॉरी शेठजी, ते मी आणि बागा कस्टमर बघत होतो ना, म्हणून चुकून बावरीने फोन उचलला. अरे तेच की बावरी दुकानात काय करते? तिला मनाई केली आहे ना दुकानात यायला. शेठजी, आम्ही पण बावरीला तेच सांगितलं होतं, म्हणून ती चालली होती. तेवढ्यात 2 कस्टमर आणि तुमचा फोन असे तिन्ही एकत्र आले. मग बावरी म्हणाली, तुम्ही कस्टमरला सांभाळा, मी फोन उचलते. ठीक आहे, तुम्ही कस्टमर बघा, मी थोड्या वेळानंतर फोन करतो. काही मोठी गोष्ट आहे? नाही, गोष्ट मोठी नाही पण जरुरी आहे. शेठजी, जरुरी आहे पण मोठी नाहीये, मग बोला ना. अच्छा ठीक आहे, ऐका. 1 मिनिट शेठजी. बागा, हो, जरा इकडे ये बघू. 1 मिनिट. हा हा नट्टू काका बोल. शेठजी फोनवर काहीतरी महत्वाचं बोलतायत, तर तूही ऐक. मी फोन स्पीकरवर ठीक आहे. शेठजी, फोन स्पीकरवर ठेवलाय, बोला. ठीक आहे, आता नीट ऐका. हे पहा, इथे सोसायटीत कमीत कमी 70-80 लोकांचं जेवण बनवायचं आहे. तर आम्हाला मोठी मोठी भांडी आणि एक मोठी शेगडी हवी आहे. तर याची व्यवस्था होईल का? म्हणजे आपल्या पोपटलालचं लग्न ठरलं का? अरे नाही बाबा, पोपटलालचं लग्न नाही ठरलंय. मग इतक्या साऱ्या लोकांचं जेवण का? अरे बाबा, सोसायटीत ते रेनोव्हेशनचं काम सुरू आहे ना, मग 25-30 मजूर आहेत आणि बाकी आम्ही सगळे, असं मिळून सगळ्यांचं जेवण बनवायचं आहे. समजलं शेठजी, सगळं काम होऊन जाईल. शेठजी. हा बोल. सामानाची व्यवस्था होऊन जाईल, पण तुमच्याकडे ना एक रिक्वेस्ट होती. हो, काय बोल. शेठजी, बावरीजी माझ्यासारख्या ऑलराऊंडर आहेत. सोसायटीच्या ह्या कामात त्या तुमची मदत करू इच्छितात. मग बावरीजी आपल्या बरोबर सोसायटीत येऊ शकतात का? हॅलो हॅलो. बहुतेक फोन कट झाला असावा. जेठाजी, मी तुम्हालाच भेटायला येत होते. माझ्याशी? ते किचनच्या सगळ्या सामानाची व्यवस्था झाली आहे ना? दया, तू कुणाला काम सोपवलं होतस? अरे, मी तुम्हाला काम सोपवलं होतं, तुम्ही विसरलात?
अरे दया, तू कधीही मला काही काम सोपवलंस आणि ते काम झालं नाही असं कधी झालंय का? नाही 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 झालंय. तर मग झालं, काम झालं. हो म्हणजे भांड्यांची व्यवस्था झाली ना? हो बबिताजी, नट्टू काका आणि बागाशी बोलणं झालंय. ते लोक भांडी घेऊन आता थोड्याच वेळात येतील. क्या बात आहे जेठा भाऊ. चला, भांड्यांची व्यवस्था तर झाली. आता फक्त मसाले आणि भाज्या आल्या की फटाफट जेवण करायला सुरुवात करूया. ताबडतोब. अरे नाही, हे तर तेव्हा होईल ना जेव्हा आपण ठरवू की नक्की बनवायचं काय आहे ते. अरे बबिताजी, त्याच्यात काय ठरवायचं? तुम्ही सगळ्या लेडीज जे काही प्रेमाने बनवाल, आम्ही लोक खाऊ. जेठा भाऊ, अहो असं नका बोलू. अरे बाबा, खाण्याचा विषय तर रसदार विषय आहे. त्याच्यावर तर प्रॉपर डिस्कशन झालं पाहिजे. काय खायचंय, काय बनवायचंय, कसं बनवायचंय, किती बनवायचंय, तेव्हा तर भूक लागेल ना आणि जास्त खायला मजा येईल. बरोबर आहे. मी तर हाती भाऊंशी संपूर्णपणे सहमत आहे. काय स्वयंपाकातला एखादा पदार्थ कोणाला आवडेल तर कोणाला नाही आवडणार, आणि ज्यांना आवडणार नाही तर तो पदार्थ खाणार नाही, म्हणजे पदार्थ बिघडून जाईल. बरोबर आहे. त्यापेक्षा हे चांगलंय की आपण सगळ्यांना विचारून घेऊ की त्यांना काय खायचंय, आणि त्यांच्या आवडीचं जेवण बनलं की मग सगळं अगदी चवीने खातील, पोटभर खातील आणि दाण्याचा उपयोग होईल. बरोबर की नाही? बरोबर. नाही नाही, एकदम बरोबर दया. आत्ताच सगळ्यांना बोलावून विचारून घेऊ. अरे पुरुष मंडळी, जरा इकडे या बरं, थोडं बोलायचंय. आलो. अरे बापूजी आणि मेहता साहेब, हा हा या इकडे या. या या या. हा येतो. बोल बाबा, हा, बोल. आले. हा.